तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, शिंदे ॲग्रोटेकच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे डोंगळे पिकामध्ये म्हणजेच कांदे बियाण्याचा प्लॉट आहे त्यामध्ये परागीभवन चांगल्या पद्धतीने करण्यासाठी काय काय उपाय आपण करू शकतो किंवा परागीभवन चांगले होणे किंवा बियाण्याची गुणवत्ता चांगली येण्यासाठी आपण त्यामध्ये काय काय उपाययोजना करू शकतो याबद्दल शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला लाईक करून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील यामध्ये खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे। त्यामध्ये खूप साऱ्या कंपन्यांना शेतकरी बळी पडतात, त्यामधून शेतकऱ्याला खूप नुकसान होतं आणि जे काही उत्पन्न निघायचं ते तर काही निघतच नाही, परंतु नुकसानही मोठ्या प्रमाणामध्ये होतं। तर मित्रांनो, यामध्ये सगळे काही आपण मी जे सांगणार आहे ते सर्वसाधारणपणे जैविक किंवा घरगुती करता येतील असे उपाययोजना मी यामध्ये सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, डोंगळे लावताना त्यामध्ये डोंगळे लावण्याच्या वेळेसच आपण त्यामध्ये गाजर, मुळा किंवा पालक यासारख्या इतर दुय्यम पिकांचा अवलंब करू शकतो। म्हणजेच त्यामध्ये सरसकट नाही लावायचं शेतकरी मित्रांनो, परंतु मित्रांनो आपण जर वळीचा भरणं जर असेल तर त्यामध्ये वरम्याच्या कडेला लावू शकता किंवा शेताची या कडेला किंवा त्या कडेला मधोमध काही ठिकाणी अशा पद्धतीनं गाजर, मुळा, मोहरी, पालक यांसारखे झाडं लावू शकतो। त्यामध्ये गाजराच्या बुडक्या, मुळ्याच्या बुडक्या किंवा मोहरीच्या बिया जर लावल्या किंवा पालकाच्या बिया जर लावल्या तर त्यामध्ये पालक आणि मोहरीला सुद्धा फुलं येण्याच्या अवस्थेमध्ये खूप साऱ्या मधमाशा त्यावरती आकर्षित होत असतात। तर अशा पद्धतीने मित्रांनो या गोष्टींचा आपण अवलंब करू शकतो। नंबर 2 वरती आहे डोंगळे लावताना शेताच्या ठराविक भागातच डोंगळे लावायचे। शेतकरी मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण समजा मिरची किंवा इतर दुसरी पिकं करणार आहोत किंवा कांदा पीक करणार आहोत त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फवारणी करावी लागते आणि ही फवारणी करत असताना त्यामध्ये औषधांच्या उग्र वासामुळेच अगोदरच मधमाशा खूपच कमी झालेल्या आहेत आणि त्यामध्ये औषधांचा वापर आपण मोठ्या प्रमाणामध्ये ज्या प्लॉटला करतो त्या प्लॉट शेजारी आपण डोंगळ्यांची लागवड करायची नाही, तो डोंगळ्यांचा प्लॉट हा सेपरेटच ठेवायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, याचबरोबर आपण फवारणी ही टाळली पाहिजे। डोंगळे पिकामध्ये फुलदांडा निघाल्यानंतर कुठलीही फवारणी करायची नाही। फुलदांडा निघण्याच्या अगोदर तुम्ही जी पाहिजे ती हार्ड फवारणी करून घ्यावी, त्यानंतर कुठलीही फवारणी करायची नाही, जैविकसुद्धा नाही आणि रासायनिकसुद्धा नाही। जैविक केली तर शक्यतो चालते, परंतु त्यामध्ये सुद्धा नुकसान हे होतंच। मधमाशा या चांगल्या गोष्टीवरती तुम्ही काही करा त्यावरती आपल्याला फरक दिसत नाही, परंतु एखाद्या चुकीच्या गोष्टीवरती जर आपण समजा तणनाशक गवतावरती मारल्यावर रिझल्ट कमी येतो, परंतु तेच पिकावर मारल्यावर 100% रिझल्ट येतो, असं नको व्हायला। यासाठी मित्रांनो, फुलदांडा निघण्याच्या अवस्थेमध्ये कुठलीही कीटकनाशकाची फवारणी डोंगळ्यावरती करायची नाही। तसेच शेतकरी मित्रांनो, आपण त्यामध्ये बियाणं चांगलं होण्यासाठी, गुणवत्ता चांगली वाढण्यासाठी आणि फुलदांडा हा भक्कम, कणखर आणि एकदम सरळ स्ट्रिक्ट राहण्यासाठी त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण कॅल्शियम आणि बोरॉनचा वापर करू शकतो। जर तुम्ही ड्रीपवरती डोंगळ्याची लागवड केलेली असेल तर कॅल्शियम आणि बोरॉनचं योग्य प्रमाण घेऊन त्यामध्ये आपण ड्रीपने पंपाद्वारे ड्रीपला पंप जोडून त्यामध्ये सोडू शकतो, म्हणजेच त्या पद्धतीनं सुद्धा लावता येतं। किंवा जर आपण पाटपाण्याने भरणं जर केलेलं असेल तर त्यामध्ये पाटपाण्यामध्ये टाकीमध्ये ते द्रावण काढून किंवा बादलीमध्ये ते द्रावण काढून आपण पाटपाण्यामध्ये सुद्धा हे द्रावण चांगल्या पद्धतीने सोडू शकतो। मित्रांनो, कॅल्शियम आणि बोरॉनमुळे होतं काय तर पिकाची शेवटच्या अवस्थेमध्ये कॅल्शियम बोरॉन दिल्यानंतर त्यामध्ये बियाण्याची उत्तम क्वालिटी भेटते, तसंच जे काही फुलदांडा आहे तो शेवटपर्यंत पडत नाही आणि भक्कम, चांगला आणि आकर्षक फुलदांडा येतो, त्यामुळे मधमाशा देखील चांगल्या प्रमाणामध्ये आकर्षित होतात। शेतकरी मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता या पद्धतीनं एक मडका भरून या ठिकाणी झाडाला अटकून ठेवलेलं आहे। तर मित्रांनो, याचा पण आपल्याला चांगला फायदा होतो, म्हणजेच त्यामध्ये मडक्याच्या ज्या खालच्या बाजूला पाणी राहतं त्या ठिकाणी मधमाशा चांगल्या पद्धतीनं म्हणजे गारव्याच्या ठिकाणी आकर्षित होतात। मग यासाठी सुद्धा शेतकरी मित्रांनो आपण हा एक उपाय करू शकतो। तसंच शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता माझ्या पाठीमागे मक्काच्या झाडावर मी पोतं टाकलेलं आहे। तर या ठिकाणी मी एक नवीन प्रयोग केलेला आहे, तर बघूया याचा काय आपल्याला रिझल्ट येतो। बघता बऱ्याचशा मी पण बघितलं आणि मी स्वतःसुद्धा करून बघितलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता पाठीमागे आपण एका कढाईमध्ये गुळाचं पाणी आणि दालचिनी आणि वेलची यांचं मिश्रण एकत्र करून हे अर्धा 1 तास उकळवलेलं आहे। याचा अतिशय चांगला वास या ठिकाणी पसरलेला आहे आणि असं म्हणतात की याच्या वासामुळे सुद्धा मधमाशा चांगल्या प्रमाणामध्ये आकर्षित होतात। तर हा देखील पर्याय आपण या ठिकाणी डोंगळा पिकामध्ये मधमाशी आकर्षणासाठी केलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, अजून हे जे पोतं टाकलेलं आहे ह्या पोत्यावरती सुद्धा हे दालचिनी आणि गुळाचं पाणी मारलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला काय रिझल्ट बघायला मिळतो हे काही काळानंतर कळेलच। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण डोंगळ्याची लागवड जर योग्य वेळेवर केली, कमी उन्हाच्या कालावधीमध्ये डोंगळे येतील या पद्धतीने लागवड करायची। आता शक्यतो उन्हाळ्यामध्येच येतात, परंतु उन्हाळ्यामध्ये आल्यानंतर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो डोंगळे फुलदांडा अवस्थेमध्ये आल्यानंतर अजिबातही पाण्याची कमतरता भासू द्यायची नाही।
पाण्याची कमतरता जर भासली तर त्यामध्ये डोंगळे कमकुवत निघतात, खूप मोठ्या प्रमाणामध्ये फुली पडते. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जर डोंगळ्याचं योग्य नियोजन केलं तर पुढील काळासाठी भविष्यासाठी लागणारं बियाणं घरगुती उत्तम दर्जाचं आणि चांगलं बियाणं आपण आपल्या स्वतः शेतकरी तयार करू शकतो आणि बियाण्यावरचा खर्चसुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये वाचवू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, या सर्व जैविक प्रक्रिया मी तुम्हाला मधमाशी आकर्षणासाठी या व्हिडिओमध्ये सांगितल्या. नक्कीच व्हिडिओ आवडला तर शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आणि व्हिडिओला लाईक करून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया काहीतरी नवीन माहिती घेऊन परत पुढील व्हिडिओमध्ये.